आज आहे माझा बड्डे आणि यावेळचा बड्डे माझ्यासाठी थोडा जास्त स्पेशल आहे, कारण हा माझ्या बेबीसोबतचा पहिलाच बड्डे आहे. पण माझ्यापेक्षा जास्त माझा नवराच एक्सायटेड आहे, बिकॉज त्यांनी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं म्हणून त्याची सारखी घाई चालू होती. आणि इथं आम्ही फुसफुस करत आहोत बिकॉज आमचं बाळ झोपलं आहे. पण आता बड्डे म्हटलं की थोडं स्पेशल तयार व्हायलाच पाहिजे ना, म्हणून थोडा मेकअप, थोडी तयारी आणि खूप सारी एक्साइटमेंट. पण खरं सांगायचं तर यावेळचा बड्डे फक्त माझ्यासाठी नाही आहे. माझ्या आयुष्यात माझं हे छोटंसं बाळ आल्यानंतरचा हा माझा पहिला वाढदिवस आहे, म्हणून ही गोवा ट्रिप आणि हा बड्डे माझ्यासाठी कायम स्पेशल राहणार आहे, खूप स्पेशल राहणार आहे. गौची घाई चालू आहे म्हणून कशी बशी मी ही ॲक्सेसरीज टाकून फायनली रेडी झालेली आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की माझा हा बड्डे लुक तुम्हाला कसा वाटला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आज आहे माझा बड्डे आणि यावेळचा बड्डे माझ्यासाठी थोडा जास्त स्पेशल आहे, कारण हा माझ्या बेबीसोबतचा पहिलाच बड्डे आहे. पण माझ्यापेक्षा जास्त माझा नवराच एक्सायटेड आहे, बिकॉज त्यांनी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं म्हणून त्याची सारखी घाई चालू होती. आणि इथं आम्ही फुसफुस करत आहोत बिकॉज आमचं बाळ झोपलं आहे. पण आता बड्डे म्हटलं की थोडं स्पेशल तयार व्हायलाच पाहिजे ना, म्हणून थोडा मेकअप, थोडी तयारी आणि खूप सारी एक्साइटमेंट. पण खरं सांगायचं तर यावेळचा बड्डे फक्त माझ्यासाठी नाही आहे. माझ्या आयुष्यात माझं हे छोटंसं बाळ आल्यानंतरचा हा माझा पहिला वाढदिवस आहे, म्हणून ही गोवा ट्रिप आणि हा बड्डे माझ्यासाठी कायम स्पेशल राहणार आहे, खूप स्पेशल राहणार आहे. गौची घाई चालू आहे म्हणून कशी बशी मी ही ॲक्सेसरीज टाकून फायनली रेडी झालेली आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की माझा हा बड्डे लुक तुम्हाला कसा वाटला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.